नमस्कार. देशदूतच्या साहित्यिक कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण साहित्य संमेलनावर बोलतोय. याची खूप सारी तयारी, खूप सारी लगबग आपल्याला गावभर दिसते. आपल्याबरोबर आज आहेत मुक्ताताई बालिगाव या नाशिक मधल्या प्रख्यात चित्रकार, आणि त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे ते चित्र प्रदर्शन आणि शिल्प प्रदर्शन या दालनाची. मुक्ताताई, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. साहित्यिक कट्ट्यामध्ये. आणि असं मला वाटतं पहिल्यांदाच होत आहे का की साहित्य संमेलनात चित्र आणि शिल्प याचं एक दालन उभं राहतं? हो, त्याचं कारण असं आहे की तात्यासाहेबांनी जे लोकहितवादी मंडळ 50 साली स्थापन केलं, तर ती नाट्य चळवळ होती तेव्हा. आणि तेव्हा नाशिक खूप लहान होतं, पण मग ती चळवळ कशा स्वरूपात यायची तर ती मंडळाच्या थ्रू यावी. मग त्याच्यानंतर नाट्य आलं, संगीत आलं, सुगम संगीत आलं, बालसंगीत, असे सगळे विभाग आले. आणि मला वाटतं 96 साली तुपे सर रिटायर झाले. काय करणार आहात? तर तुपे सर म्हणाले काही नाही. तर मग आता मी सुचवतं ते तुम्ही करायला पाहिजे. तर म्हणे आपल्या आता तुम्ही लोकहितवादी मंडळात या आणि आपण एक काहीतरी सुरू करूया. 96मध्ये आम्ही फेब्रुवारीत एक कार्यक्रम घ्यायचा असं ठरवलं आणि कला संचालनालयाचे बाबूराव साडविलकर यांच्या हस्ते आम्ही ओपनिंग केलं. तर तिथे तेव्हा 2 दिवस आम्ही असा कार्यक्रम घेतला की बॉम्बे स्कूल आणि कलकत्ता स्कूल याच्यावर साडविलकरांनी खूप छान स्लाईड आणल्या होत्या आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली. मग तिथून आम्ही दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी एक चित्रकार आणि त्याची चित्र, त्याची चर्चा आणि मस्त कार्यक्रम व्हायचे तेव्हा. मग त्यात फोटोग्राफी होती, शिल्पकला होती, असे सगळे विषय घेतलेले होते. आणि मग एक एक कार्यक्रम आम्ही आउटडोअरला जाऊन केले, काही तिथे केले. आणि याच्याबरोबर आमच्याकडे मोठी मोठी माणसं म्हणजे रवी परांजपेंसारखे लोक आले, नंतर सुहास बाऊलकर सारखे लोक आले, कापूसकर सारखे लोक आले, गिरीश टकल्यांची स्लाईड शो झाल्या. असे आमच्याकडे बरेच लोक येऊन तिथे प्रात्यक्षिकं केली. मग तात्यांचं म्हणणं होतं की नाट्य संमेलन होतं, संगीत संमेलन होतं, तर तुमचं संमेलन का नाही होत? मग आम्ही उठाव घेतला की नाही, आपला हा कार्यक्रम झाला पाहिजे. मग साधारण 99 साली आम्ही चित्रसंमेलन घ्यायचं हे ठरवलं. मग कला संचालनालय आणि लोकहितवादी मंडळ यांच्या समन्वयाने आम्ही तो घेतला. तर तो 8 दिवसाचा न भूतो न भविष्यती इतका मोठा झाला. तर म्हणजे एकंदरीत तुम्ही जे सांगताय की ते कला संमेलन जे झालं किंवा ही कॅम्प झाली, ही सगळी पार्श्वभूमी आहे की नाशिकमध्ये हे एकंदरीत चित्रकलेचं ही संस्कृती कशी रुजत गेली. नाही तर याच्या आधी फक्त चित्रकार आहे, त्यांनी त्याची चित्र काढली. एक आपल्याकडे चित्रकला महाविद्यालय आहे, त्याच्यातनं विद्यार्थी बाहेर पडले, इतकं सीमित होतं. ते लोकहितवादी मंडळाच्या छायेखाली हे सगळं विस्तारत. मग आता तिथून आपण आजपर्यंत आलोय की आता साहित्य संमेलनात याला एक स्थान मिळतंय. आपण नेहमी असं म्हणतो की साहित्य काय आहे तर भाषेने साहित्य बनतं, पण आज आपण त्याच्या पलीकडे बघतोय की साहित्य हे तुमच्या चित्रातनं, तुमच्या शिल्पकलेतनं आणि तुमच्या इतर सगळ्या आयुष्याच्या कलांमधनं हे साहित्य झळकत असतं. आणि त्याचाच प्रत्यय आता आपण या साहित्य संमेलनात घेणार आहोत. कशी चालली आहे याची तयारी? तर मानसिक जे प्रकाशित होते किंवा एका जलरंग परंपरेचं आपल्याकडे एक स्कूल आहे, तर ती गोदावरी नदी आणि त्याभोवती जे असलेला तो घाट आहेत, तर तो सगळा म्हणजे जे का झालंय आपल्या ते वाघो कुलकर्ण्यांमुळे झालं. वाघो कुलकर्ण्यांनी जर इथे नाशिकमध्ये जर हे काढलंच नसतं चित्रकला महाविद्यालय, आणि त्यांनी स्वतःचं तन मन धन सगळं तिथे वाहिलं. म्हणजे मी थोडंसं इंटरप्ट करते की चित्रकला महाविद्यालयाची सुरुवात ही बालाजी मंदिरात नानासाहेबांनी, श्रीमंत नानासाहेब बालाजीवाल्यांनी जेव्हा आर्ट सोसायटी स्थापन केली आणि त्याच्यात ही सगळी मंडळी होती, होते त्याच्यात नानासाहेब होते, इतर मंडळी होती, आणि मग त्याचं रूपांतर चित्रकला महाविद्यालय. आणि नाही, दादांचं एक सांगते की तेव्हा काही चित्र म्हणजे विद्यार्थी असे नव्हते, पण गावात काम करणारे लोक होते. म्हणजे आता मोगल आहेत आपले राजा भोमल, त्यांचे वडील होते, नंतर फडके सर होते, नंतर मला शाळेत असलेले डोंगरे सर होते, आणि असे बरीच लोक होती ती जुन्या काळातली की ते शनिवारी रविवारी आउटडोअरला जायचे, घोटी इगतपुरी. आणि दादांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्याबरोबर आचारी असायचा एक, आणि आचारी अशासाठी की सगळ्यांनी काम करायचं, व्यवस्थित जेवायचं, पण काम केल्याशिवाय जेवायला मिळणार नाही.
म्हणजे असं कुठे नाही की मी मोठा आहे की काय, असं दादांचं नव्हतं काही. आणि त्यांचं म्हणजे फोटोग्राफी होती, स्कल्पचर होतं, पेंटिंग होते. आणि मला वाटतं दादांनी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सगळं जे लेवल आहे ती वरती नेऊन पोच. आणि ते सालं हळदणकरांचे शिष्य, त्यामुळे त्यांनी प्रचंड काम करून ठेवले आणि त्यांच्यामुळेच नाशिक आहे. आणि त्यांची धुरा ही शिवाजी तुपेंनी पुढे केली. आणि सगळ्यांना घेऊन जायचं आपल्याबरोबर जो येईल त्याला. त्यामुळे लोकहितवादी मंडळाचं आम्हाला छान हे पाठबळ मिळालं. आणि तात्यांचं असं होतं की तुम्ही वाघोंचं एक काही कलाकृतींचं प्रदर्शन तुम्ही त्याच्यात ठेवलं. नाही आम्ही असं केलं की जर नाट्य आहे, साहित्याशी संबंधित सगळं आहे खरं, पण लोकांना असं पटत नाही की चित्रकला साहित्याशी आहे. आता तुम्ही बघा, पुस्तक काढता तुम्ही, त्याचा फॉन्ट असतो आतला, तो निवडताना काय असतं, आमच्याशी संबंधित येतं. पुस्तकावरचं जे मुखपृष्ठ असतं ते आमच्याशी संबंधित येतं. पुस्तकातली आतली चित्र काढायची असतील तर ते वाचून आमच्याकडनंच काढून घेतात. मग चित्रकार मला होतातही असं वाटतं की तुम्ही जेव्हा चित्र काढताय तेव्हा तुम्ही त्या समाजाच्या संस्कृतीवर काहीतरी भाष्य करताय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे ते एक प्रकारचं साहित्यच आहे नाही का. तर मला असं वाटलं की लोकहितवादी म्हणजे सगळ्या कलांचं एक माहेरघर आहे, तर मग आपण त्याच्यात का नाही करू हे ते. आणि मग मी चांगली उचल घेतली. मग वाघो कुलकर्णी कला महर्षी, शिवाजी तुपे कला महर्षी आणि शिल्प महर्षी आपले मदन गर्गे, हे तिघही आपले दिग्गज लोक आहेत. म्हणजे आता आपण बोललो वाघोंबरोबर बद्दल आणि आपण बोललो तुपे सरांबद्दल, पण थोडंसं मदन गर्गे म्हणजे हे सुद्धा एक इंटरनॅशनल लेवलचं आहे. बरोबर आहे, अगदी असलेलं. त्यांचा एक आणखीन शिल्प ज्याचा उल्लेख करायला पाहिजे की महात्मा गांधींचं शिल्प हे अमेरिकेत आहे. तर ते सुद्धा मला वाटतं इंटरनॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेलं होतं. मग ते शिल्प नाशिकहूनच त्याचा प्रवास म्हणजे एकंदरीत तर अशा 3 महर्षींचं त्यांना डेडिकेट केलेलं हे दालन. हो. आणि मग आता याच्यात नाशिकमध्ये आणखीन बरेच चित्रकार आहेत. हो. तर त्यापैकी कोणाकोणाचं इथे प्रदर्शन होणार? आता आपण काय केले की तिथे एक जो भाग आहे त्याला वाघो कुलकर्णी हे नाव दिले आणि एक चित्र प्रदर्शनाचा भाग आहे तिथे आपण याला कला महर्षी तुपे सरांचं नाव दिले आणि आपण स्कल्पचरला मदन गर्ग्यांचं नाव दिले. तर आम्ही आधी काय केले की वाघोंची जी काय मिळतील ती चित्र आणि काही हे तर वाघोंची चित्र लावणार, त्यांचा फोटो लावणार, तुपे सरांची लावणार, मदन गर्ग्यांचं लावणार. मग याच्यानंतर दिवंगत जी लोक झालेली आहेत आणि हे आपण आत्ता प्राथमिक तत्वावर करतोय की नाशिकचं हे आपण ठेवायला पाहिजे. नाही तर मग खूप चित्र येतील तर मग मांडायची कशी आणि किती मांडायची आणि कशी मांडायची. तर मग आम्ही एक थोडक्यात पण एक 100-150 चित्रांचं आहे आणि याच्यातली काही तपस्वी चित्रकार आहेत म्हणजे आनंद सोनारासारखी आहेत, रामदास महाले सर आहेत, मग यांची आहे, केशव मोरे यांची आहे. मग याच्यानंतर आम्ही ज्युनियर लोकांची घेतली आहे सगळी. तर मग ज्युनियर लोकांचं पण एक चित्र लावणार असं सगळा या प्रदर्शनाचं आहे. ते पण आहे, ते पण बरीच लोक आहेत आणि अनिकेत महाले आहे, केशव मोरे दिग्गज आहेत त्यांची पण आहेत. आणि एक कट्टा केला आहे आम्ही. तर पहिल्या दिवशी 3 जण त्याच्यात तिथे प्रात्यक्षिक करते. तर जो भाग आहे तर तो असा कॅरिडॉर आहे आणि मध्ये ओपन स्पेस आहे. त्या ओपन स्पेसमध्ये 3-3 जणं रोजची कामं करणार आहेत. तर मग पहिल्या दिवशी म्हणजे चित्र आहे, शिल्प आहे आणि दुसरं नखचित्रकार आहे, वारली चित्रकार आहेत आणि लेटरिंग वगैरे करणार. मग असं एक 3रा विभाग घेतला. तर मग पहिल्या दिवशी 3च होणार आहेत, दुसऱ्या दिवशी 9 होणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी समोर 5 असले आणि 3 असे आमचे जवळजवळ 15 होणार आहेत आणि ते दिवसभर चालणार आहे. तर म्हणजे आणि ते सर्वसामान्याने की काय असतं हे करतात. तर याच्यात बरीच लोक आहेत. सावंत बंधुता आहे, अनिकेत महाले आहे, पूजा गायधनी, निलेश गायधनी, किरण जगताप म्हणून नखचित्रकार आहेत, वारली चित्रकार उषा म्हणून आहे, आणखीन डंबाळे म्हणून आहे एक. अशी बरीच 15 शिल्प ज्यांची प्रदर्शित करतात त्याच्यात श्रेयस गर्गे आहे, ती तर आहेच, पण यतीन पंडित आहे, संदीप लोंढे आहे, वरुण भोईर आहे, आणखीन असे बरेच नाटकातली जे प्रतिथयत आहे. मला वाटतं ही सगळी जी नावं घेताय तुम्ही ही आता सेकंड जनरेशनची आहेत. आणि मग हे मला असं वाटतं की आपलं नाशिक कुठपर्यंत आहे, कुठे आहे, कुठल्या याच्यापर्यंत आहे, तर हे प्रतिनिधित्व करतोय आपण याच्यात प्रदर्शनात ना. समोर यावं लोकांच्या, महाराष्ट्राच्या लोकांच्या
महाराष्ट्राच्या लोकांच्या यावं, मग भारताच्या यावं, मग परदेशातल्या लोकांच्या यावं. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं 93 वर्षानंतर हा आपला 94व्या जो साहित्य संमेलनाचा हे आहे त्यात आपला प्रवेश झाला आणि हे महत्त्व आपल्या नाशिकचं आहे. की या संमेलनाचं वेगळंपण असं पण आहे की इथे साहित्य ज्यामधनं दिसतंय अशी चित्र आणि शिल्प कला याचा सुद्धा समावेश या साहित्य संमेलनात केला गेला आहे. कारण की जसं मी मगाशी म्हटलं, साहित्य काय आहे तर भाषेमधनं येणारं साहित्य आहेच आहे, पण ते त्या कुंचल्यामधनं किंवा त्या मातीमधनं जी आकार घेते त्याच्यामधनं सुद्धा येणारं साहित्यच आहे. कारण की त्याच्यात सुद्धा मांडला जातोय तो आहे एखादा विचार. हा या सगळा सर्वसमावेशक विचार घेऊन होणारं हे साहित्य संमेलन अतिशय अनोखं होणार आहे. जसं आता मुक्ताताई म्हणाल्या की वाघो कुलकर्णी असो, शिवाजी तुपे सर असो, मदन गर्गे सर असो, तेव्हापासून ते आत्तापर्यंतची अगदी आपले सावंत बंधू असो, अनिकेत महाले असो किंवा आणखीन त्यांच्या पुढे सुद्धा येणारी आणखीन पुढची पिढी असो, या सगळ्यांची चित्रशैली तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. शिल्पकला आपल्याकडे ही दुसरी जनरेशन आहे. शिल्पकलेमध्ये हे जे कलाकार काम करतायत त्यांची शिल्प असो ही सुद्धा एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे हे साहित्य संमेलन खरोखर अनोखं आहे. चित्रकला आणि शिल्पकला हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांनी तर जरूरच भेट द्यावी. पण मला असं वाटतं प्रत्येक नाशिककराने नाशिकचं हे कलावैभव एकदा तरी जवळून बघावं, असाच हा एक मेळावा. या मला आणखीन एक सांगायचं आहे की जेव्हा हे प्रदर्शनाचा सुरुवात होईल तेव्हा आमचं उद्घाटन करणारे ते विजयराज बोधनकर म्हणून, तर तो माणूस म्हणजे लेखक आहे, साहित्यिक आहे, कार्टुनिस्ट आहे, चित्रकार आहे आणि बहुआयामी त्याचं व्यक्तिमत्व आहे. ते पहिल्या दिवशी त्यांचं उद्घाटनाला येणार आणि दुसऱ्या दिवशी प्रख्यात चित्रकार कोलते, प्रभाकर कोलते हे येणार आहेत. ताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली. तुम्हाला आणि तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा आणि धन्यवाद.